Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे समाधी अवस्थेत असं शिवसेनेच्या आमदारांनाच सांगितलंय। सामनातून खळबळजनक गौप्यस्फोट, भाजपनं आश्वासन पाळलं नाही, आपल्या पक्षातील फोन टॅप केले जात असल्याचाही शिंदेंना संशय, सामनातून दावा। आधी शिवसेना एकत्र आणण्याचं वक्तव्य, नंतर शिरसाटांचा घुमजाव, वेळ आली तर ठाकरे शिंदेंना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न करणार, शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य। शिंदेंना भाजप बाजूला करत असेल त्यामुळे शिरसाटांची गुगली, तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं उद्धव ठाकरेंना, शिरसाटांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरेंची टीका। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार, दुपारी 1 वाजता नामदेव शास्त्रींना भेटणार, आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली। कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य, संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, डॉक्टर थोरातांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यातील 183 जणांच्या बंदुकींचे परवाने रद्द, गुन्हे दाखल असताना सुद्धा अनेकांकडे शस्त्र परवाने होते, आणखी 127 परवाने सुद्धा रद्द होण्याची शक्यता। बीड पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर, अवैध वाळू तस्करी बंद करा अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई, 51 वाळू तस्करांना कार्यालयामध्ये बोलावून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई। नोकरदारांसाठी सर्वात मोठी बातमी, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनं मध्यमवर्गीयांना दिलासा, तर सरकारला याचा 1 लाख कोटींचा तोटा होणार। अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद, मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटी, तर पुणे मेट्रोसाठी 837 कोटी, यासह मुख्यमंत्री फडणवीसांची या संदर्भात माहिती। दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते हे अर्थसंकल्पातून स्पष्ट, मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणायला हवं होतं, अंबादास दानवेंची अर्थसंकल्पावर टीका। ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट, चंद्रकांत मोकाटे लवकरच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार, सूत्रांची माहिती। 40 लाखात एमपीएससी पेपरचा आमिष देण्याच्या व्हायरल व्हिडिओ क्लिप प्रकरणी आता 3घांवर कारवाई, पुण्याच्या चाकणमधून 2 अटकेत, तर नागपुरातनं 1 साथीदार ताब्यात, गुन्हे शाखेकडनं या संदर्भातला तपास सुरू। वाघाच्या शिकार प्रकरणामध्ये वनविभागाकडनं चंद्रपुरात वाघांचे अवयव हस्तगत, राजुराच्या निलफडी जंगल परिसरातली कारवाई, वाघांच्या शिकार करणाऱ्या बहिलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड यांच्यावरचा संशय आता वाढला। पुण्यामध्ये जीबीएसचे 9 नवे रुग्ण, 5 जणांना डिस्चार्ज, अमरावतीमध्ये सुद्धा 2 संशयित रुग्णांवर उपचार सुरू, राज्यातील जीबीएस बाधितांची रुग्णसंख्या आता 149 वर। अहिल्यानगरमध्ये संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम थरार, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत रंगणार, विजेत्या मल्लाला चांदीची गदा आणि थार, बुलेरो गाडी सुद्धा मिळणार। क्रिकेटच्या देवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, बीसीसीआयकडनं सचिन तेंडुलकरचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान, तर बुमराह मंधानाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव। वसंत पंचमीच्या दिवशी आज विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा, तर पंढरपुरात मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी। मुंबई शहर आणि उपनगरात 5 आणि 6 फेब्रुवारी दरम्यान 30 तास पाणी पुरवठा बंद, माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडूपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसणार, जलवाहिनीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय। मुंबईत नाल्यांच्या सफाईसाठी 540 कोटींचा खर्च अपेक्षित, यंदा निविदांना उशीर झाल्यामुळे नालेसफाईची कामं उशिरानं होण्याची शक्यता। तर धुळ्यामध्ये एमआयडीसीत सोयाबीन तेल कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी, खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।